विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी यात्रेच्या काळामध्ये विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाकरता लाखोच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात। गर्दी झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर हा बाजीराव पडसळीचा जो भाग आहे हा भाग खरं तर मंदिर प्रशासन आरक्षित ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर हेच ते गेट आहे, जर काही दुर्घटना घडली तर हे आपत्कालीन मार्ग खरं तर ह्यावर्षी पहिल्यांदाच हा निर्माण करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर ही बाजीराव पडसळी होती, या इथं स्लॅबचा मंडप होता तो देखील काढण्यात आलेला आहे। ह्या ठिकाणी खरं तर अत्याधुनिक पद्धतीचा म्हणजे स्टँडर्ड पत्र्याचा मंडप देखील इथं तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून भाविकांना ऊन वारा पाऊस याचं देखील इथं संरक्षण मिळावं। आणि ह्या भागामध्ये आषाढी यात्रेच्या काळात कुठल्याही दर्शन करून आलेल्या भाविकांना सोडण्यात येणार नाही। हा भाग खरं तर आपत्कालीन म्हणून आरक्षित करण्यात आलेला आहे आणि ह्यावर्षी पहिल्यांदाच हा भाग खरं तर आरक्षित केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन मिलिंद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।